सो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? बहुत बेहतरीन बच्चा। कल हम लोगों ने रीजनिंग का बहुत ही बेहतरीन वाला चैप्टर कंप्लीट कर दिए थे। ठीक है, ठीक है। तो आज आज हम लोग मराठी के रिगार्डिंग कुछ तो भी पढ़ने वाले हैं। मराठी का ग्रामर रहेगा थोड़ा सा, और साथ ही साथ कहीं ना कहीं मस्तपैकी एक उतारा मी सांगणार आहे आणि दुसरा उतारा तुम्हाला ऍज अ होमवर्क देणार आहे. काय देणार आहे? होमवर्क देणार. अय गुडिया, काही नाही होत, काय ना, लक्ष द्या इकडे, है ना? चला लक्ष द्या. समजत आहे? बघ बघ. तर कुठे होतो? मराठीचं उतारा पण आणि एक ग्रामरचा काही हिस्सा पण, हा आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. आणि ग्रामर मध्ये आपण मस्तपैकी सर्वनाम अभ्यास करणार आहोत. कोणता नाम? सर्वनाम. ठीक आहे. तर ते स्टार्ट करण्याआधी एक गोष्ट मी फक्त सांगेन. काय? बघा, एक कहाणी सांगतो सुंदरवाली, एकच नंबर कहाणी. अरे वर्ल्ड वाइड फेमस आहे का? वर्ल्ड वाइड. आणि इतकी जोरदार कहाणी आहे ती, ऐकत की भाई त्याला काही तोड नाही, इतकी जोरदार. आणि मी खरं सांगतो भाऊ, ते जेव्हा कहाणी मी ऐकलं होतं ना, इतकं मंत्रमुग्ध झालं होतं की काय सांगू तुम्हाला, इतकं मंत्रमुग्ध. तर तेच कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते कहाणी बघा, ऐका, आणि वर्ल्ड गिनेस बुक रेकॉर्ड मध्ये पण त्याची नोंद झाली आहे. इतकी जोरदार कहाणी. तर ऐका, बघा, बारकाईने ऐका. परीक्षेमध्ये काय माहित, परीक्षेमध्ये त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, तर एक होता राजा. एक था राजा, एक थी रानी, दोनों मर गए. तो चलो बच्चा, शुरुआत करते हैं आज के अपने क्लास को. और स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज. आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इंस्टीट्यूट के परिवार में, मेरे क्लास में भी. और अगर सपोज कोई नए बच्चे हैं, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे, तो प्लीज चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा. ऐसे ही हम लोग रोजाना पढ़ने की कोशिश करते हैं. ठीक है. तो देखो बच्चा, मराठी में जैसे कि मैंने बताया था आपको कि हम लोग क्या पढ़ने वाले हैं. अरे क्या पढ़ने वाले हैं? सर्वनाम. कोणतं नाम? सर्वनाम. आता नेमकं काय असते रे सर्वनाम? त्या दिवशी आपण, तुम्हाला आठवत असेल, नामाबद्दल अभ्यास केलं होतं. नाम 3 प्रकारचे त्या दिवशी नाव होते. एक कोणता नाम होता? साधारण नाम. दुसरा काय नाव होता? विशेष नाम. आणि तिसरा काय होता बाळा? भाव. सगळ्यांना आठवत आहे? भाववाचक. सगळ्यांना आठवत आहे ना सगळे नाम? ठीक आहे. तुम्ही ओळखू पण शकता ना आता की नाम कुठल्या प्रकारचं आहे. ठीक आहे. आता हा सर्वनाम त्याचाच हिस्सा आहे, पण कुठे नाही कुठे थोडासा वेगळा आहे. काय आहे? थोडासा वेगळा आहे. आता ते सर्वनामाकडे जाण्याआधी एक फक्त आपण उतारा वाचू आधी, आणि त्यावर मग थोडसा डिस्कशन करू. ठीक आहे, चालेल? तर बघा, उतारा वाचताना मी कसं वाचतोय ते बघा आता. ठीक आहे. उतारा म्हणजे जे काही असेल. बघा, सुनील चांगला मुलगा आहे. ठीक आहे जी म्हणा. सुनील इयत्ता 5वीत आहे. ठीक आहे जी म्हणा. सुनील दररोज शाळेत जातो. ठीक आहे जी म्हणा. सुनील नियमित अभ्यास करतो. ठीक आहे जी म्हणा. शरद हा सुनीलचा परम मित्र आहे. ठीक आहे जी म्हणा. आणि सुनील व शरद दोघे मिळून खेळतात जी म्हणा. आणि एकदा सुनीलच्या आई बरोबर मंडईत गेला आणि सुनीलने भाजी खरेदी केली. सत्यानाश, हा सुनील किती वेळा आला रे? हा सुनील नावाचा, किती सुनील बद्दल जे काही बोललं गेलं, ऐक, लक्ष दे, जे काही बोललं गेलं बाळा, ते कशाबद्दल बोललं गेलं? सुनील बद्दल बोललं गेलं की नाही गेलं? मग जर सुनील बद्दलच बोलायचं होतं, तर मग त्या सुनीलला 17 वेळा यूज करण्यात, त्याच्याच नावाला 17 वेळा यूज करण्यात काही अर्थ होतं का? अगर सपोज मैं बोलू एहान नाम का बच्चा बहुत बढ़िया है, एहानला 5वीत 90% मार्क मिळाले. एहानला गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये त्याची नाव, एहानचं नाव नोंदवलेलं आहे. एहान हा खतरनाक पद्धतीनं गुलाबजाम खाते. एहान हा 17 पोळ्या खाते. एहान हा खंडीभर भात खाते. म्हणजे किती वेळा तुम्ही इरिटेट नाही झालाय का? एहान 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 एहान. तसाही तो इरिटेट करते, ते गोष्ट वेगळी. पण 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 काही म्हणा, पण एहान हा शब्द वारंवार 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 ऐकलं की कुठे नाही कुठे त्या उतारामध्ये त्याचं स्वतःच अस्तित्व कमी झाल्यासारखं वाटते की नाही वाटत? वाटतो ना.
जर एकदा आपण एहान वापरलं तर 10 वेळा एहान वापरायची गरज होती का? नाही ना. ठीक आहे. तुम्ही असंही म्हणू शकत होत्या की एहान हा खूप छान विद्यार्थी आहे. ठीक आहे. आणि तो हा शब्द वापरला, तो 5वीत आहे. त्याला आता एहान नाही वापरत आहे, त्याला गुलाबजामुन खावायला खूप आवडतात. तो खंडीभर भात खाते. तो 17 पोळ्या खातो. म्हणजे आता मी एहान वापरलं का? तो वापरलं, त्याचा वापरलं. म्हणून बघा, कुठे नाही कुठे त्याच्या नावाला आपण गायब केलं आणि त्याच्याऐवजी त्याचा, तो, हा, तसा, असा काहीतरी असे शब्द वापरले आपण. ठीक आहे. ते कुठे नाही कुठे तुम्हाला त्या नावापासून इरिटेट होण्यापासून वाचवलं की नाही वाचवलं त्यांनी? हे जे मी शब्द वापर केले, जसं आता पहा, सुनील चांगला मुलगा आहे, एक वेळा वापरलो, ठीक आहे भाऊ. त्याच्यानंतर तो, अरे बापा, त्याच्यानंतर तो इयत्ता 5वीत आहे, म्हणजे सुनील गायब केलं की नाही केलं? सुनीलच्या ठिकाणी काय आला बाळा? तो. कोणत्या वर्गात आहे? 5वीत आहे. सुनील दररोज शाळेत जातो. कशासाठी 10 वेळा सुनील? डायरेक्ट तो, डायरेक्ट तो दररोज शाळेत जातो, त्याच्याबद्दलच बोलण्यात येत आहे. तो नियमित अभ्यास करतो, ठीक आहे जी म्हणा. सरद हा त्याचा, कोणाचा? तर सुनीलचा मित्र आहे, 1 नंबर का. तो व शरद दोघे मिळून खेळतात, ठीक आहे जी म्हणा. एकदा तो म्हणजे सुनीलच, त्याच्या म्हणजे सुनीलच्याच आई बरोबर मंडईत गेला. आता मंडया होत्या आपल्या गावात, हो का नाही? संपल्या आता. ठीक आहे. त्याने म्हणजे कोण? सुनीलनेच भाजी खरेदी केल्या. काय केला? भाजी खरेदी केला. म्हणजे आता हा सेंटेन्स कुठे नाही कुठे वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी, बघण्यासाठी पण थोडासा बरा वाटला की नाही वाटला? नाही तर तो 17 वेळा सुनील 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 सुनील, सत्यानाशी सुनील होता का नाही होता? हो का नाही? ठीक आहे. म्हणून असे काही शब्द जे एखाद्या व्यक्तीला रिप्लेस करतात. काय म्हटलं मी? एखादे असे शब्द जे एखाद्या व्यक्तीला, वस्तूला किंवा जागेला रिप्लेस करतात, त्याची जागा घेतात, अशाच शब्दांना तुम्ही काय म्हणता? सर्वनाम असे म्हणता. काय म्हणता बाळांनो? सर्वनाम. काही डाऊट आहे का? जसं बघा, वरील दोन्ही उतार्यात काय फरक दिसला? तर पहिल्या उतार्यात सुनील हे नाम वारंवार आले व दुसऱ्या उतार्यात सुनील ऐवजी तो वापरला तुम्ही, त्याचा वापरला तुम्ही, त्याच्या वापरलं तुम्ही, त्याने वापरलं की नाही वापरलं? हे शब्द आपण उपयोगात घेतलं. ठीक आहे बाळा, हे शब्द तुम्ही उपयोगात घेतला. तर अशा प्रकारे नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. ठीक आहे. म्हणून तो, त्याच्या, त्याची, त्याने हे सगळे काय झाले बाळांनो? सर्वनाम झाले. सर्वनाम समजलं? सर्वनाम समजलं? चला तर बघा, नेक्स्ट जाऊया आपण की बघा काय काय अजून शब्द देतो मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, कोण, काय, आपण, स्वतः, ही. हे लक्षात ठेवायचं. हे सगळेचे सगळे मुख्यवाले सर्वनाम आहेत. जनरली तुम्ही या शब्दांचाच नेहमी यूज करता वाक्यांमध्ये, वाक्य बनवण्यासाठी, वाक्य लिहिण्यासाठी, वाक्य सांगण्यासाठी तुम्ही या शब्दांचा नेहमी उपयोग करता. समजलं? एखादी मुलगी असली तर तुम्ही ही शब्द पण वापरू शकता आणि ती शब्द पण वापरू शकता. मुलगा असला तर मुलासाठी तुम्ही तो शब्द पण वापरू शकता आणि हा शब्द पण वापरू शकता. समजलं की नाही समजलं? एखादे मोठे असतील, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, तुम्ही हा शब्द वापरता. वारंवार त्यांचं नाव घेतो का आपण? नाही घेत. समजत आहे की नाही समजत आहे? आपण म्हणजे कोण? आपण तर आहोत. पण बाकीच्या दुसऱ्याला पण एखाद्या रिस्पेक्ट देण्याच्या बाबतीत आपण हा शब्द वापरतो. एखाद्या मोठ्या व्यक्तींच्या नाव घेण्यापेक्षा आपण कसे आहात असं म्हणतो. बरोबर आहे की नाही? म्हणतो की नाही म्हणत? जसे अगर सपोज तुम्हाला मावशालाच विचारायचं आहे, मामा मामीजीलाच विचारायचं आहे, एखाद्या सरांनाच विचारायचं आहे की तुम्ही कसे आहेत, त्यांना तुम्ही कसं आहात असं बोलण्यापेक्षा सर आपण कसे आहात अशा शब्दांचा उपयोग करायचा. म्हणजे त्यांना थोडसा, मी असं नाही म्हणत की त्यांना खूप छान वाटेल, पण
हे असं सांगतो की तुमच्यामध्ये एखाद्या प्रती किती रिस्पेक्ट आहे, किती तुम्ही एखाद्या व्यक्तीला मानता, हे असे काही काही शब्द असतात जे तुम्हाला खूप निखारतात. आणि शब्दच बाळा एक खतरनाक अशी असं एक हतियार आहे. ठीक आहे, शब्दांनी तुम्ही मस्त मारूही शकता, कतलेआम, आणि शब्दांनीच तुम्ही एखाद्याचं मन पण जिंकू शकता. सगळं काही खेळ शब्दांवर आहे. समजलं? अरे समजलं की नाही समजलं? म्हणून शब्दांचा वापर जेव्हा केव्हा तुम्ही बाहेर कुठे करता किंवा इथे पण, हे छान पद्धतीने करा रे. एखाद्याचं मन दुखवलं नाही गेलं पाहिजे, या हिशोबाने शब्दांचा वापर करायचा. कोणीच असो, मुलगा असो किंवा मुलगी असो. आपल्या क्लासमध्ये प्रत्येक मुलं, प्रत्येक मुली, प्रत्येक जण एकामेकांसोबत राहायचे हे लक्षात ठेव. ठीक आहे, मला ग्रुप बनवताना कोणी अगर सपोज दिसले ना, मला बिल्कुल येऊन सांगायचं. जो भी ग्रुप में मेरे को फालतू दिखेगा, मैं सरेआम सूतना सूतना चालू करूंगा, याद रखना. ग्रुपिज्म नाम की कोई चीज अपने क्लास में अपने बाहर दिखनी नहीं चाहिए. कि ऑब्वियस सी बात है, 70-80 बच्चे आप लोग यहाँ पे हो, तो सीधी बात है ना यार, ग्रुप बनने का आता ही है की नाही, मी याच्यासोबत राहीन, मी त्याच्यासोबत राहीन, मी असा ना तसा ना. सब गर्ल्स एक साथ रहेंगे, सारे बॉयज एक साथ रहेंगे. अगर आपको कुछ भी प्रॉब्लम आती हो, मुझको ये नहीं समझ रहा है, मुझको वो नहीं समझ रहा है, पूछो किसी को भी. अगर उसने नहीं बताया मेरे को आके बताओ, दिमाग खराब, अलग से भूत बनाता उसका. जो भी चीज आपको आती है, किसी को समझता है, अगर कोई आपको सवाल पूछता है, याद रखिएगा, आपको नहीं आता है, किसी की मदद लो या मुझे आके बताओ, पूछो, मैं बता दूंगा, ऐसे कुछ नहीं है. लेकिन किसी को आता है और आने के बावजूद भी वो बोलता है कि मेरे को नहीं आता, नहीं बताता तेरे को, तू मेरी दोस्त नहीं है, बिंदास मेरे पास आओ, उसी वक्त आओ. मैं क्या करना है उस बच्ची के साथ मैं वो बाद में देखूंगा, या बच्चे के साथ. समझ रहे हो बात को? सारे आप एक हो, ये याद रखना. अपने यहाँ पे क्लास में खासकर, ठीक है, वो बाहर क्या चलता है मुझे उससे कोई लेना देना नहीं है, मैं पहले ही बता दूं. लेकिन अपने क्लास में आप अगर सपोज आर्मी एकेडमी का अगर सपोज आप हिस्सा हो, तो प्रॉपर प्रॉपर आपको युनिटी के साथ रहना है. युनिटी म्हणजे एक ही ने राहायचं आहे. तो याचा हो, तो त्याचा हो, ना तो तसा हो, ना तो असा हो. अरे हेळ, कोणाच्या वर्णावरून, कोणाच्या जातीवरून कोणत्याच गोष्टीने भेदभाव नाही झाला पाहिजे, हे लक्षात ठेवा. समजलं का? सगळेच जण तुम्ही समान आहात, माझ्यासाठी पण आणि तुम्ही तुमच्या बाकीच्या मित्रांसाठी पण, हे लक्षात ठेवा. अरे कोई डाउट आ रही है? समझ रहे हो बातों को? पक्का? और इसी उम्र से ये आदत बना लो कि ग्रुपिज्म नहीं करोगे, यूनिटी में रहोगे, एक दूसरे के साथ भेदभाव नहीं करोगे. आतापासून सवय ठेवा ना रे. ते बाहेरच्या जगात काय होत आहे आणि ते अँकर लोक किती बोंबलू बोंबलू काय भेदभाव करत आहेत त्यांच्या सोडा, ऐकायचंही नाही. ते न्यूज आजकालच्या माहिती आहेत ना, न्यूज कसे आहेत, भडकवणारे न्यूज मोठे खतरनाक राहतात की नाही. ये देखो पाकिस्तान ने हमला कर दिया. अरे भाऊ, तो बिचारा छँड रे है, त्या पाकिस्तानची इतनी कुवत नहीं है भाई कि वो हिंदुस्तान पे हमला कर ले, और करेगा भी तो छुपके छुपके करता, बैल सामने आके नहीं, पीठ पीछे करता. बराबर है कि नहीं? जो भी है फ्रंट में आके करना चाहिए भाई, तसा नाही करे. तर तशा फालतूच्या न्यूज ऐकूनही स्वतःचा वेळही आणि स्वतःचा दिमाग हा खर्च करायचा नाही. ठीक है, तो हम लोग एक है और एक ही रहेंगे, मस्त पैकी एक दूसरे की मदद करेंगे और किसी को बताने में बिल्कुल कतराएंगे नहीं. कोई भी चीज हमें समझिए ना, याद रखना बाड़ा, आप खुद बेहतर बनोगे, ये चीज याद रखना. समझ रहे हो? तो खुद के लिए एक बार जोरदार तालियां बजाओ. गुड गुड. तो बोला भारत माता की यार. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. तर हे समजलं ना बाळा, सर्वनाम. सर्वनाम बद्दल काही डाऊट आहे? पक्का? तो चलो सामने भगते और या पापा पापा. तर हे काही सर्वनाम आहेत बाळांनो, यांचा मस्त नोट डाऊन करून टाका. सर्वनामाची विविध रूपे अभ्यासा व लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवायचं, मस्त लिहून ठेवून द्यायचं तुमच्याकडे. ठीक आहे, मी, मला, माझी, माझ्यात, माझ्याशी यांना वापरू शकता आराम से. आम्ही म्हणजे आम्हाला, आमच्याशी, आमची, आमच्यात हे शब्द वापरू शकता. ठीक आहे, तू म्हणजे तुला, तुझ्याशी, तुझी, तुझ्यात एकच प्रकार झाले ते एकामेकांचे, फक्त नावं वेगळे वेगळे झाले, एकच आहेत ते. तू म्हणजे तुलाही होते, तुझ्याशीही होते, तुझीही होते, तुझ्यातही होते, गोष्ट एकच झाली ना. फक्त नामांचं कुठे नाही कुठे वेगळं स्वरूप तुम्हाला पाहायला भेटतोय, बाकी काही नाही. ठीक आहे, तो म्हणजे तुलाही होते, त्यानेही होते, त्यालाही होते, त्याच्याशीही वापरू शकता, त्याचीही वापरू शकता, त्याच्यातही वापरू शकता. ठीक आहे, हे सगळे शब्द तुम्हाला दिलेले आहेत. पण
हे मस्तपैकी नोट डाऊन करून टाकायचं. हे सर्वनामाचे तुमचे एक हिस्सा आहेत, या शब्दांना तुम्ही वापरू शकता, हे लक्षात ठेवायचं. समजलं का? ठीक आहे. जसं तुम्ही नाम, जसं आपण चॅप्टरला व्यवस्थित पद्धतीने तीनही, अय गुडिया लक्ष इकडे, ह्या सगळ्या गोष्टी जसं आपण केलं होतं ना, तशाच पद्धतीने या सर्वनामाला पण 1 नंबर करून टाकाल. कराल का नाही कराल? सर्वनामामध्ये काही डाऊट आहे? अरे काही डाऊट आहे कोणाला? नाही. जसं आपण म्हटलं होतं कि एक उतारा जिंदाबाद जरूर किया जाएगा, तो वो देखो आपके सामने है बड़ा. ठीक आहे. एक उतारा तुमच्या समोर आहे, त्या उताराला मस्तपैकी वाचून काढणे असते आणि त्यावर आधारित 5 प्रश्न विचारले जातात आणि मस्तपैकी त्याला जज केलं जाते. ठीक आहे बाळांनो? तो दिसत आहे प्रत्येकाला व्यवस्थित? ओके है ना? तो आई होप आपको ये सारे के सारे चीजें अच्छी दिख रही होंगी. आपको हमारा पढ़ाया हुआ कंटेंट अच्छा लग रहा होगा तो चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा. अपने दोस्तों में भी मस्तपैकी टुकुर टुकुर बताइएगा. ठीक है? हाँ तो देखो जी मित, अरे मितवा देख इधर. तुला काय वाटलं गाणं? चल पाय पाय. सगळ्यात महत्वाचं उतारा कसं करत असतो माहित आहे ना? पहिले आपण प्रश्नही वाचतो आणि त्याचे पर्याय पण वाचू. पहिलेच वाचून टाकायचा, 1 वेळा सोडून 2 वेळा. खतरनाक भाऊ. आणि तुम्हाला मी म्हटलं होतं वाचनाची सवय लावा. लावलं? पेपर वाचायला सांगितले होते, सुरू केलं? कोणता पार्ट वाचायला सांगितलं होतं? संपादकीय. पप्पा मम्मीला वाचून दाखवायचं. 1-1, 2-2 रोजचे उतारे वाचून दाखवा. त्यामध्ये मस्त मनोगत असतात खूप मोठ्या मोठ्या लेखकांचे. आणि हे सवय लावा. तुटत का नसो पण वाचा. हळूहळू तुम्ही इतके स्ट्रॉंग बनाल. रोजचे अगर 2-2, 3-3 उतारे तुम्ही पप्पा मम्मीना पेपर मधले अगर वाचून दाखवता ना, अरे तुमच्यासारखी वाचनाचे 1 नंबर गोडी दुसऱ्यांच्या मनामध्ये असं डेव्हलपच नाही होणार जितकं तुमच्या मनामध्ये होणार. समजत आहे का? वाचनाची गोडी लावायची. नाही पप्पा मम्मी ऐकत आहेत, आजी असेल, नाही आजी असेल, आजोबा असतील, आजोबा नसतील बाजूचे कोणाला पकडून टाकावच्या, अय ऐक गा म्हणा. तेही नसतील भेटत, नसतील ऐकत तर गोट्याला ऐकावाचा. तोही नसेल भेटत तर उशाला ऐकवा. उषा 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 म्हणजे उसी तकिया. ठीक आहे? समजला का नाही समजला? पण ऐकवा. असं काहीतरी ऍक्टिव्हिटी करा, तेव्हा जाऊन आपण छान बनतो. बया बनावं लागते. बयेच लोक का करतात? इतिहास बनवतात. साधे लोक बनतात का? साधे लोक इतिहासात राहतील का? नाव नोंद नाव साध्या लोकांच्या इतिहासात नाव नोंद होते का? बया बनावं लागते. तसा बया नाही रस्त्यावर जावाला. नाही तर मी बया बनलो, माझ्या इतिहासात नाव होणार आहे. अरे भाऊ तो बया नाही का? ठीक आहे. चला बघा. तर पहिले प्रश्न वाचून टाकू. मंत्री महाशयांनी तरुण कैद्याला केव्हा पाहिले? का माहित आम्हाला केव्हा पाहिलं? ज्यावेळी ते तुरुंगात तपासणीकरिता गेले, ज्यावेळी ते रस्त्यावर जात होते, ज्यावेळी तो तरुण गाईला घेऊन जात होता, ज्यावेळी तो तरुण दोरीचा तुकडा उचलत होता. झाला म्हणा वाचून. जेव्हा मंत्री महाशयांनी कैद्याला पहिले उत्तर ऐकले तेव्हा ते वैतागले, त्याचे मनोरंजन झाले, ते प्रक्षुब्ध झाले, ते आश्चर्यचकित झाले. ठीक आहे म्हणा. हो. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, त्या तरुणाने दोरी उचलली कारण स्वतःच्या गायीसाठी त्याला तिची गरज होती किंवा त्याला ती फारच आवडली. त्या दोरीला गाय बांधली होती, ती कोणाच्याही मालकीची नव्हती. झाला म्हणा. दुर्दैवाने त्या दोरीला गाय बांधली होती. या विधानावरून आपणास समजते की तो कैदी निष्पाक होता, लबाड होता, प्रामाणिक होता की खोटारडा होता. हे बघू आता आपण उतारा वाचल्यावर. होता हे डॅश 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 आहे. नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे की क्रियापद आहे. आता तुम्हाला इथे मी एक गोष्ट सांगतो बाळा, या प्रश्नाला आपण आता डिस्कस करणार नाही. 5वा का? कारण की आपला फक्त नाम अभ्यास करून झालं, सर्वनाम झालं, विशेषण होण्यास आहे आणि क्रियापद अभ्यास करून होण्यात आहे. ठीक आहे? म्हणून आपण याचं उत्तर देणार नाही. हालाकी याचं उत्तर 100% हा क्रियापद आहे. ठीक आहे? काय आहे? क्रियापद. नंतर सांगतो मी का बरं राहणार आहे. नंतर म्हणजे आज नाही, जेव्हा आपण क्रियापद अभ्यास करू किंवा विशेषण अभ्यास करू तेव्हाची गोष्ट. ठीक आहे? चला ना आता काय त्याला विसरून जायचं सध्यापुरता. 4च प्रश्नांवर डिस्कस करणार आहोत. चला उतारा वाचूया. तुम्ही सगळे जण रेडी आहात का? मस्त टुकूर टुकूर पहा. एका मंत्री महाशयांना तुरुंगाची तपासणी करत असताना एक लहान खोलीत एक तरुण गुन्हेगार आढळला. कुठेतरी होता. केव्हा पाहिलं? काहीतरी एक प्रश्न होता. मंत्री महाशयांनी तरुण कैद्याला केव्हा पाहिला? तर ज्यावेळी ते तुरुंगाची तपासणी करत होते. हा उत्तर आहे का नाही आहे? झाला का नाही? भेटला का नाही?
म्हणजे पटकन आपल्याला आठवते का अरे कोणता तरी का नाही एक प्रश्न होता त्याचा कोणता तरी उत्तर कुठेतरी होता असं आठवते का नाही आठवते ना. तो केव्हा आठवेल जेव्हा आपण पहिलेच प्रश्न वाचू पर्याय कुठेतरी बघू तेव्हाच आठवेल ना बाळा. समजत आहे. म्हणून पहिल्याच्या उत्तर जिंदाबाद खतम आणि पहिल्याच्या उत्तर पहिलाच. चला त्याच्यानंतर त्या कैद्याला त्याच्या हातून कोणता गुन्हा घडला होता हे विचारले त्या मंत्री महाशयाने. तर तो कैदी म्हणाला उत्तरला म्हणजे म्हणाला रस्त्यातून जात होतो जी म्हणते रस्त्यातून जात असता मला जमिनीवर एक दोरीचा तुकडा दिसला. ठीक आहे. त्याच्या कोणाला तरी उपयोग नसावा त्याच्या म्हणजे दोरीचा कोणालाही उपयोग नसावा असा विचार करून मी तो उचलला आणि घरी आणला. उचललं त्या दोरीला आणि घरी आणला. मंत्री महाशयांना आश्चर्य वाटले आणि त्यांना त्या माणसाची दया आली. आता दोरी उचलल्यावर कोणी अगर सपोज तुरुंगात नेतील ठीक आहे चोरी केलं बा म्हणून तर दया तर येईलच नाही. आश्चर्य वाटेल. चला आश्चर्य वाटले आणि त्यांना त्या माणसाची दया आली. तुरुंगाच्या अधिकाऱ्याला त्यांनी विचारले या तरुण माणसाला कैद का व्हावी. बिचाऱ्यानं फक्त दोरी उचलून घरी नेलं तर त्याने फक्त जुन्या दोरीचा तुकडा उचलला. त्याने फक्त जुन्या दोरीचा तुकडा उचलला आणि तुम्ही त्याला शिक्षा दिलं. तेव्हा तुरुंगाधिकारी म्हणजे कोण पोलीसवाल्यांनी म्हणाला काय की त्या दोरीला काय बांधले होते हे कधी तुम्ही विचारलाय का जी म्हणते. त्या दोरीला काय बांधले होते ते आपण कृपया त्याला विचारावे असा पोलीसवाला त्या मंत्री महोदयाला म्हणतोय. त्या दोरीला बांधला का होता विचारणा का म्हणते पहिले. तर तो मंत्री महाशय त्याला विचारायला गेला तर तरुणाने त्या दोरीला काय बांधले होते तर महाशय दुर्दैवाने म्हणते त्या दोरीला गाय बांधली होती म्हणते. काय बांधली होती म्हणते गाय बांधली होती. तर त्या बयाला त्या तरुणाला दिसला नाही का रे त्या गाय आहे म्हणून. दोरीच दिसली का दोरीच दिसली का म्हणजे स्वतः चोरी करणे आणि मग त्याला लपवणे असा चोरायचा काम राहते. समजला का. चोरी करू नये का सांगणे का मी चोरी काय केलं नाही मी दोरी उचललो आणि ते तेवढा मोठा तो खांब्या बांधला होता तो दिसला नाही त्याला. हो की नाही. चला आता जेव्हा मंत्री महेशांनी कैद्याला पहिले उत्तर ऐकले तेव्हा ते वैतागले का त्याचे मनोरंजन झाले का ते प्रबुद्ध झाले का ते का झाले आश्चर्यचकित झाले. त्याच्यानंतर त्या तरुणाने दोरी उचलली कारण स्वतःच्या गायीसाठी त्याला तिची गरज होती का हेड. त्याला ती फारच आवडली का हेड. त्या दोरीला गाय बांधली होती की ती कोणाच्याही मालकीची नव्हती. याचा काय उत्तर राहू शकते सांगा. बाळा इथे थोडासा कन्फ्युजन जरूर होतो ना कारण की पहिल्यांदा तेव्हा ज्यांनी म्हटलं फक्त दोरीबद्दलच म्हटलं होतं. पहिल्यांदा गायीबद्दल म्हटलं नव्हतं. पण जेव्हा त्यांनी उत्तर दिलं शेवटी तेव्हा काय बांधली होती गाय. त्याच्या मनात लालसा आली की गाय आहे दोरी पण आहे नेऊ शकतो चोरी करू. म्हणून त्याचं उत्तर काय की त्या दोरीला गाय बांधली होती म्हणून त्यांनी दोरी उचलली. नाही तर अशीच दोरी पडली राहिली असती तर उचललं नसतं का. नाही सांगा ना किंवा रस्त्याने तुम्हाला कितीतरी दोऱ्या दिसतात का सपाई उचलून जाता का तुम्ही. चला नेक्स्ट. दुर्दैवाने चौथा प्रश्न. दुर्दैवाने त्या दोरीला गाय बांधली होती या विधानावरून आपणास समजते की तो कैदी चोर होता का निष्पाप होता लबाड होता प्रामाणिक होता की खोटारडा होता. सांगा काय वाटतं तुम्हाला काय होता. नाही खोटारडा तो होता लबाड लबाड. आता हा लबाड हा शब्द काय आहे बाळा सगळ्यात महत्वाचा सांगा बरं. सांगा काय वाटते. लबाड हा उत्तर आहे पण काय तो माहित आहे का. लबाडपणा केव्हा सांगितला जाते माहित आहे का केव्हा वापरला जाते जेव्हा एखादा व्यक्ती एखादी गोष्ट लपवून स्वतःकडे ठेवत आहे आणि काहीतरी भलताच सांगत आहे तेव्हा काहीतरी वेगळंच सांगत आहे. खोटारडा तर नो डाऊट तो आहेच. खोटारडा तो होताच. एखादी गोष्ट लपवत होता ना जर हा लबाड शब्द नसता आला ना बाळा तुमचा उत्तर खोटारडा होता.
पण लबाड हा शब्द आहे तो एखादी गोष्ट लपवून त्याला काहीतरी स्वतःची बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणून तो उत्तर काय तर लबाड राहा. आणि राहिली गोष्ट हा 5वा वाला, याच्याबद्दल जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत, काय काय जेव्हा विशेषण सांगेन आणि क्रियापद सांगेन तेव्हा, हा सध्या पुरता तर क्रियापद आहे. क्लियर है? काय डाउट है ना? तो रही जैसे हम लोगों ने इसको सॉल्व किया, वैसा ही सेम आपको मैं और एक उतारा आपके ग्रुप में मैं पोस्ट करूंगा अभी थोड़ी देर के बाद, ठीक है? तो इसको मस्त पैकी सॉल्व करना है और आप हो सके तो अभी सॉल्व करके कमेंट जरूर कर देना इस वीडियो में कि सर इसके आंसर क्या-क्या रहेंगे करके। प्रॉपर तरीके से ये सारी की सारी फाइल आपके ग्रुप में आ जाएगी। आप अगर सपोज हमारे साथ जुड़ना चाहते हो तो सेम आपको ये जो दिए गए जो भी नंबर आपको नीचे फ्लैश हो रहा है उस पर कॉल करके सारे डिटेल आप पूछ सकते हो। और वीडियो अच्छा लगा हो तो हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। इसको हो सके तो आप कमेंट करके मुझे भेज सकते हो कि ए है, बी है, सी है क्या डी है करके। तो मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय। बोलो भारत माता की। नमस्ते, नमस्ते, गुड।